आरोग्य जागृती. नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती या विधानाद्वारे, या वाक्याद्वारे आपण आज आलो आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागात. माननीय डॉक्टर अभय धानोरकर सर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत. पूर्वी आम्ही आपण HPVC लसीबद्दल आपण चर्चा केली होती साहेबांसोबत, पण काही चर्चा अफवा आणि हे अनॅथेटिक जे विधान चालू आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. HPVC लसीबद्दल डॉक्टर साहेब, आपलं आरोग्य जागृतीमध्ये स्वागत आहे. सर, आपण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं लसीबद्दल, पण आज जे लोकांमध्ये भीतीचं वातावरण, लोक पुढे येऊन धजावत नाहीये आणि लस घेण्यासाठी पुढे येत नाहीये, यासाठी आपण काय लोकांच्या शंका कुशंका जी आहे याबद्दल? नक्कीच आपण जी मोहीम सुरू केलेली आहे HPV वॅक्सिनसाठी, ज्यामध्ये आपण 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुली आणि 15 वर्ष ज्यांची पूर्ण झालेली नाही, म्हणजे 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी ही लस मोफत ठेवलेली आहे, जी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे. तर यासंबंधी ऑलरेडी आमची जे आरोग्य कर्मचारी आहेत, आशा वर्कर आहेत, ANM, MPW, समुदाय आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत त्याचं जनजागृती झालेली आहे. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साधारणतः 25 ग्रामीण भागामध्ये 25,000 मुलींना आपल्याला ही लस देणं अपेक्षित आहे. परंतु समाज माध्यमामध्ये आजकाल जे आपण पाहतो की रील स्टार खूप जास्त झालेले आहेत, की वेगवेगळी काहीतरी अर्धवट माहिती घ्यायची आहे, त्याच्यावरून रील्स बनवायचे आहेत, किंवा आजकाल हे समाज माध्यम सोपं झालेलं आहे, काहीतरी व्हिडिओ पसरवायचे ज्याच्याकडून लोकांमध्ये ह्या लसीबद्दल संभ्रम तयार होईल आणि ते लस घेण्यासाठी येणार नाही. वास्तविक शास्त्रोक्त त्यांचं कोणतंही नॉलेज नाही आहे आणि विनाकारण लोकांमध्ये पॅनिक क्रिएट करायचा, जेणेकरून त्यांना प्रसिद्धी मिळेल आणि ते प्रसिद्धीमुळं त्यांचं नाव होईल. पण ते नाव कसं करायचं हे त्यांनी ठरवायला पाहिजे. ॲक्च्युली ही लस खूप चांगली आहे. जे आपण अगोदरच्या ह्याच्यामध्ये पाहिलं होतं की कॅन्सर, जे सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण आपल्या भारतामध्ये खूप जास्त आहे आणि ते कमी करण्यासाठी ही लस ऑलरेडी 160 देशांमध्ये दिली जाते आहे. आणि आपल्या इंडियामध्ये जवळपास 30 लाखापेक्षा जास्त मुलींना ही लस दिली गेलेली आहे. आणि आजपर्यंत असं कोणतंही तिची साईड इफेक्ट झालेले आहेत किंवा त्याच्यामुळे काही रिॲक्शन आलेले आहेत, तिचे लॉंग टर्ममध्ये काही त्याचे इफेक्ट्स आहेत, असं काही जाणवलेलं नाही आहे. तर ह्यामुळे ही लस एकदम सेफ आहे आणि घ्यायला हरकत नाही आहे. नक्कीच सर, आपण खूप चांगला विषय घेतला आहे की लोक काहीतरी पसरवत आहेत आणि ते ऑथेंटिक नसतं, मेडिकली नसतं, ते मेडिकोज नसतात आणि काहीतरी आपल्या अफवा पसरून आपल्याला रीलच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळावी हा त्यांचा उद्देश असतो. तर नागरिकांना पण आणि जनतेला पण आमचं एक आव्हान आहे, कारण वैद्यकीय अधिकारी हे जे असतात मुख्य असतात आणि यांची पूर्ण जिल्ह्याची यांच्यावर जबाबदारी असते. हे पूर्ण ऑथेंटिक आपल्यापर्यंत जे लस असो किंवा कोणताही आरोग्य संदर्भात विषय असो, हे खूप काळजीपूर्वक हाताळत आहे. तर आपण पण कोणत्याही लसीबद्दल आपण स्वतः आरोग्य तज्ज्ञाकडनं जर मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच आपल्याला ह्या लसीबद्दल आपल्याला बरोबर माहिती मिळेल. त्याचबरोबर आम्ही अजून एक मला ऍड करावं असं वाटलं की आपल्याकडे जे आहे IMA डॉक्टर्स, आता डॉक्टर्स स्वतःच्या मुलीला लस देतात, म्हणजे ती किती सेफ असेल हेही पहा. वेगवेगळ्या ठिकाणी जे पॉलिटिकल लिडर्स आहेत त्यांनी स्वतःच्या मुलीला दिलेलं आहे. सुरुवातीला त्याच्याबद्दल असाच गैरसमज पसरवला कोणत्याही लसीबद्दल तसाच पसरवला जातो, परंतु जेव्हा आपल्याला त्याचा फायदा होतो त्यावेळेस जे समोर येत लोक त्यांची माहिती घ्या. जे आता ह्याच्यात सांगितलं जातं की काही समाज माध्यमामध्ये असंही आहे की ही लस दिल्यानंतर मुलींना पुढे गर्भधारणा होणार नाही आहे. तर 20 वर्षाची स्टडी झालेली आहे या लसीवर, कारण साधारणतः 2005-06 पासून ही लस आपल्या देशामध्ये आलेली आहे. आणि ज्या मुलींनी लस घेतलेली आहे त्या मुलींना अपत्यप्राप्तीही झालेली आहे आणि कोणतेही साईड इफेक्ट झालेली नाही आहे. फक्त ही नवीन लस आहे, त्यामुळे आपण जी सुरुवातीला पालकांची कन्सेंट घेतो, ही कन्सेंट ह्याच्यासाठी आहे की ही जी माहिती आहे ती माहिती आपण नंतर जेव्हा गुप्त ठेवली जाणार आहे आणि आपल्या देशाच्या लोकांच्या भल्यासाठी ही माहिती वापरली जाणार आहे, त्याच्यासाठीच ही कन्सेंट घेतली जाते आहे. त्या लसीचा कोणताही साईड इफेक्ट्स वगैरे आहे असं या कन्सेंटमध्ये नाही दिलेलं. त्यामुळं कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. ऑलरेडी 160 देशांमध्ये लस दिली जाते. आपला 161वा देश आहे. लसीची किंमत खूप जास्त आहे,
त्यामुळे सगळ्यांना एका टप्प्यामध्ये सगळ्यांना देणं शक्य नाही, त्यामुळे टप्प्याटप्प्यामुळे ही लस दिली जाते आहे आणि पुढच्या होणाऱ्या अपत्यप्राप्तीवर ह्या लसीचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही आहे. हे लोकांनी धारणा पक्की करावी आणि आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल, तिथे दररोज हे लसीकरण सत्र आयोजित केलं जात आहे. तिथे आपल्या मुलीला घेऊन जावा आणि ही लस द्यावी, कारण ही लस मोफत उपलब्ध करून दिलेली आहे शासनाने आणि ती आपल्या फायद्यासाठीच आहे. नक्कीच सर, खूप चांगला संदेश आपल्या माध्यमातून जातोय. जसं आपण म्हणतोय की ह्या लस घेण्यासाठी प्रायव्हेटमध्ये गेलं तर 4,000 रुपये खर्च होतो आणि शासन खर्च करत आहे आणि WHO अप्रूव्ड आहे आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यात जात आहे. सर्वात महत्वाचा विषय आरोग्य विभाग म्हणजे पूर्ण देशाचं आरोग्य जे आहे सांभाळणारे WHO जे आहे ते पण आपल्याला यांना अप्रूव्ड केलेलं आहे. तर नागरिकांनी कोणत्याही भूतकापावर बळी न पडता स्वतःहून आरोग्य संदर्भात जी आपल्याला शंका असेल, कुशंका जी आपल्या शंका येत असेल तर आपण वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत जे डॉक्टर्स आहेत, तज्ज्ञ डॉक्टर यांच्याशी, स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करावी आणि ह्या भूलथापाला बळी न पडता आपल्या मुलींना किंवा जवळच्या जे आपले नातेवाईक आहे यांना ही लस देणं गरजेचं आहे असं आरोग्य अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार आहे. तरी पण आपण कोणतीही प्रसिद्धीसाठी काही करा, परंतु आरोग्याशी खेळ करू नका असं आमचं म्हणणं आहे. आणि आरोग्य जागृती हेच करत आहे की सर्वपर्यंत आरोग्य संदर्भात जनजागृती व्हावी, हाच आमचा उद्देश आहे. आणि माननीय डॉक्टर अभय दानवकर सर जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे आणि वेळोवेळी चांगली माहिती देत आहे, त्या माहितीचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करावा, दुरुपयोग करू नये, हेच आमचं म्हणणं आहे. धन्यवाद सर. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. आरोग्य जागृती.